सर्वांना जय ज्योती जय सावित्री। सावित्री शक्तिपीठाचे सन्माननीय अध्यक्ष श्री कुळधरण सर आणि माझ्या सख्यांनो, मी सौ अनुराधा सुरेंद्र बुस्कट, अध्यक्ष परतवाडा कार्यकारिणी। सख्यांनो, आजचा आपला व्हिडिओचा विषय थोडा वेगळा आहे। हो, आरोग्य। कामाच्या व्यापात स्त्री स्वतः आपल्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करत असते। सगळ्या घराचे आरोग्य सांभाळणारी ती मात्र स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असते। तर आज मी तुम्हाला तुमची तब्येत चांगली राहावी यासाठी करावयाच्या काही बाबी सांगणार आहे। तर सर्वप्रथम सकाळी वेळात वेळ काढून आपण नाश्ता केला पाहिजे, कारण नाश्ता जर केला नाही तर आपण आपल्या पोटाला दुखापत होत असते। जर आपण आदल्या दिवशी रात्री 8 वाजता जर आपण जेवण केले असेल आणि नाश्ता न करता जर आपण 12 वाजता जेवण करत असू तर जवळपास 16 ते 17 तासांची गॅप होते आणि ज्यामुळे आपल्या पोटाला दुखापत होते। म्हणून आपण रोज सकाळी नाश्ता जरूर करावा। दुसरे म्हणजे पाणी। आपण 24 तासात कमीत कमी 10 ग्लास पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे, कारण जर आपण कमी पाणी पिलो तर आपल्या किडनीला दुखापत होत असते। तसंच पुरेशी झोप न घेतल्याने सुद्धा आपल्या पित्ताशयाला इजा होते। म्हणून आपण रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय लावली पाहिजे। त्याचप्रमाणे आपण थंड आणि शिळे अन्न सुद्धा खाऊ नये, कारण शिळ्या अन्नामध्ये सुद्धा पौष्टिकता नसते। ते खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदा तर होत नाही, उलट नुकसानच होते। त्यामुळे नुकसान म्हणजे आपल्या आतड्यांना दुखापत होत असते। म्हणून आपण शिळे अन्न खाऊ नये आणि त्यासोबतच तळलेले आणि मसालेदार अन्न सुद्धा खाऊ नये। जंक फूड, फास्ट फूड सुद्धा जास्तीत जास्त टाळले पाहिजे। त्याचबरोबर आपण नियमित व्यायाम केला पाहिजे। त्यामध्ये आपण योगा, चालणे, धावणे, झुंबा यासारखे सुद्धा आपण यापैकी कुठलाही एक पर्याय निवडू शकतो। श्रेयसबंद। त्याचप्रमाणे आपण जेवणामध्ये खूप जास्त मीठ सुद्धा खाऊ नये आणि साखरेचेही प्रमाण मर्यादित ठेवावे। साखर जर आपण जास्त खाल्ली तर त्याने आपलं वजन वाढते आणि वाढलेले वजन हे अनेक आजारांना आमंत्रणच असते। रासायनिक शुद्ध तेल सुद्धा खाऊ नये, कारण त्यामुळे आपल्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस होण्याचे सुद्धा चान्सेस वाढतात। त्याऐवजी आपण शुद्ध कच्च्या घाणीचे तेल वापरले पाहिजे। कमी प्रकाशामध्ये सुद्धा मोबाईल बघू नये। कम्प्युटर, लॅपटॉपवर सुद्धा कमी प्रकाशात काम करू नये, त्यामुळे आपल्या डोळ्यांना इजा होत असते। तसेच नेहमी सकारात्मक राहावे, कारण ज्यावेळी तुम्ही नकारात्मक विचार करायला सुरुवात करता त्यावेळी तुमच्या मेंदूला इजा होत असते। त्यामुळे जास्तीत जास्त सकारात्मक राहून आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा। आपल्या शरीराच्या सर्व अवयवांची काळजी घेऊन स्वतःला निरोगी ठेवा, कारण जोपर्यंत आपली तब्येत चांगली आहे तोपर्यंतच आपण सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकतो। सर्वांना धन्यवाद आणि